सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. मंत्री फडणवीस साहेब CM साहेबांना मेल केलेला आहे, DCM साहेबांना मेल केलेला आहे, कोल्हापूरचे आपले IG साहेब त्यांनाही मेल केलेला आहे आपण आज. आणि पालकमंत्री आपले शंभूराज देसाई त्यांनाही लेटर इन्व्हर्ट केलेलं आहे निवेदनाचं. आणि SP साहेब आहेत शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले, त्यामुळं ॲडिशनल SP मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे. आणि जे गुटखा तर चालूच आहे विक्री, गुटख्याबरोबर जो गांजा आणि ज्या MDच्या गोळ्या आहेत हे रोकड्या संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आणि मी काल मुंबईमध्ये DRI टीमशी पण बोललेलो आहे मी, कारण DRI टीम रेड करायला रेडी आहे. जर पोलीस प्रशासन जर माझी अपेक्षा आहे किंवा माझं विश्वास आहे सातारा पोलिसांवर, जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाहतोय सातारा पोलीस, विश्वास आहे माझा. पण जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी DRI टीम डायरेक्ट घेऊन येणार, मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे. कारण मला माहिती कुठे गांजा विकतात, कुठे MD विकतात. कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तेव्हा मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे MD गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल.